नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे। बातमीपत्राची सुरुवात करण्याआधी बघूया ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर पुन्हा आपले स्वागत। एक नजर टाकूया अमरावती आणि विदर्भच्या आजच्या आकड्यांवर। अमरावती शहरात 24 तासांमध्ये 24 आकड्यांची भर होऊन कोरोना संक्रमितांचा आकडा हा 139 झाला आहे। यामध्ये 15 महिला व 9 पुरुषांचा समावेश आहे। या सर्व व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींचा थ्रोट स्वॅब घेण्यात येत आहे। कोविड रुग्णालयात आतापर्यंत 59 नागरिकांवर उपचार सुरू आहे। 2 रुग्णांना जीएमसी नागपूरमध्ये रेफर करण्यात आले आहेत, तर 65 नागरिकांना बरे करून घरी पाठवण्यात आले आहे आणि यामध्ये 13 व्यक्तींचा मृत्यू झालाय। जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाकडून आतापर्यंत 12,115 नागरिकांची तपासणी झाली आहे। 2914 सॅम्पल्स पाठवण्यात आले आहेत। यामधील 2616 सॅम्पल्स हे निगेटिव्ह आले आहेत, तर 8 सॅम्पल्स हे प्रलंबित आहेत। शहरातील निवडक परिसरांमध्ये रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे। अशा परिस्थितीत या भागात संक्रमणाचा धोकाही जास्त असतो। मसानगंज परिसरामध्ये रुग्ण आढळून येत आहे। त्या दृष्टीने पोलीस आयुक्त संजय बाविस्कर व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी स्थानिक नागरिकांना सुरक्षित राहण्याचे निर्देश देऊन मसानगंज परिसराची पाहणी केली। मसानगंज परिसरातील रुग्णांची संख्या सतत वाढत आहे। दाट वस्ती असून बरेच व्यापारी मसानगंज परिसरातील रहिवासी आहे। सुरुवातीला पहिला रुग्ण आढळल्याबरोबरच कंटेनमेंट झोन मध्ये समाविष्ट करून ताबडतोब सील करण्यात आला, तरी रुग्णांची संख्या ही वाढतच आहे। आतापर्यंत वेगवेगळ्या कंटेनमेंट झोनचे सर्वेक्षण केले गेले। त्याअंतर्गत पोलीस आयुक्त संजय बाविस्कर व मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी मसानगंज परिसराला भेट दिली। नागरिकांना घरीच राहण्याचा सल्ला देत सुरक्षित राहण्याचा सल्लाही दिला। काही लोकांनी आपल्या समस्या पोलीस आयुक्त व मनपा आयुक्त यांच्या समोर ठेवल्या। स्थानिक नागरिकांना समस्या निकाली काढण्यात येईल असेही यावेळी त्यांनी सांगितले। परिसरातील नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे व जे नागरिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत नसेल त्यांच्यावर दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्याचे निर्देश त्यांनी दिले। आरोग्य विभागाच्या तपासणी पथकाचे कामकाजांची माहिती यावेळी घेण्यात आली व त्यांना दिशानिर्देश देण्यात आले। पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, मनपा आयुक्त प्रशांत रोडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महासचिव संजय खोडके, उपमहापौर कुसुम साहू, नगरसेवक राजेश साहू यांच्याशी या परिसरातील सध्याची स्थिती व पुढील उपाययोजना याबाबत सविस्तर चर्चा केली। या पाहणी दौऱ्यात पोलीस विभागाचे अधिकारी व महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते। मैं सभी नागरिकों को रिक्वेस्ट करता हूं, मैं सीपी संजय कुमार बाविस्कर बात कर रहा हूं। अपने यहाँ जिस तरह से पेशेंट बढ़ रहे हैं एरिया में, इसके लिए हम खुद ही जिम्मेदार हैं। अभी आज से हम ड्रोन कैमरा से सब शूटिंग करने वाले हैं। जो भी बाहर दिखाई देगा उसको सीधा जेल में डाल देंगे। कोई मोटरसाइकिल लेके इधर उधर घूमेगा नहीं। कोरोना ऐसी बीमारी है जो घर में खुद होके आती नहीं, आज तक आई नहीं है। जो घर के बाहर जाके मस्ती करेगा, बिना कारण घूमते रहेगा, उसको जूते से लेके सर के बाल तक के रिस्क है। कहीं एक विषाणु अगर लग गया तो पूरा खानदान, पूरी फैमिली, पूरे फैमिली के मेंबर प्रॉब्लम में आ सकते हैं और आए भी है। यही नहीं, बंबई जैसे शहर में सीनियर पुलिस ऑफिसर्स, महानगर पालिका के आयुक्त, वो तक नहीं छूटे हैं। तुम्हारी हमारी क्या पड़ी है? कोरोना अमीर या गरीब, जात या धर्म कुछ नहीं देखता। ये सब दिमाग में से निकाल के अपना दिमाग ठीक कर लो। हमको पहले खुद को बचाना है और खुद को बचाते बचाते सबको बचाना है। ये हर नागरिक की समस्या है, हर नागरिक की जिम्मेदारी है। पुलिस
बाहर के शत्रु से आपका संरक्षण कर सकती है, लेकिन तुम्हारे गले में पहुंचे हुआ जो शत्रु तुमने खुद लाया है उससे अपने आप को बचाना है। पुलिस कोई एंटीवायरस डिवाइस नहीं है, वो कोई कंप्यूटर नहीं है, कोई रोबो नहीं है, उसको भी अपनी जान है। हमारे 50 पुलिस वाले अभी पॉजिटिव होकर पड़े हैं और पूरे महाराष्ट्र में आज 2200 पुलिसकर्मी और ऑफिसर अस्पताल में इलाज कर रहे हैं। उन्होंने आपने जो गलती की वो गलती बिल्कुल हरगिज नहीं होना चाहिए। अपने यहां लोगों को इंडिया में एक चीज बहुत फुकट मिलती है, वो बोले तो सलाह। हम सलाह देने के लिए बहुत होशियार है। एक पूछो तुम यहां से सभी दुनिया को सलाह दे सकते हैं, लेकिन उसका अमल अपने आप से करना बिल्कुल ठीक नहीं समझते। मैं फिर एक बार सभी को रिक्वेस्ट करता हूं और रिक्वेस्ट ही कर सकता हूं, यहां से अगर पॉजिटिव होकर निकलो तो सीधा अस्पताल जाओगे, अस्पताल में से वापस आओगे नहीं आओगे मालूम नहीं है। बेहतर यही है आप आपके घर में सुरक्षित रहे और प्रशासन का सहयोग करें। जो जो हमें करना चाहिए वो हम कर रहे हैं। और भी कुछ सुझाव अपने नगर सेवक साहू साहब है, कुसुमताई मेरे साथ में है, इन लोगों ने जो जो बताया वो तो हम जरूर करेंगे। लेकिन पहला काम है, पहला फर्ज है अपने आप से शुरू करो। बाहर जाके गली में जाके गप्पे मारते बैठना, साथ में बैठना, एक थाली में खाना खाना, साथ में खाना खाना, ये सब चीजें जो है वो अवॉइड करना चाहिए। और जितना हो सके उतना खुद का ख्याल करो। बेस्ट ऑफ लक। हम सब मिलकर लड़ेंगे और मुझे विश्वास है आप सभी लोग प्रशासन का पूरा सहयोग करेंगे। मुझे मेरे कोई भाई या बहनों पे कानूनी कार्रवाई करके जेल में डालने की इच्छा नहीं है और मैं करूंगा भी नहीं। मेरे से छूट जाओगे तुम, लेकिन कोरोना से कैसे छूटोगे? कोई एक चिट्ठी लेके कोई जाता मुझे अस्पताल जाना है, मेडिकल जाना है, ये जाना है, वो जाना है। अरे कितनी बार झूठ बोलोगे? ये झूठ तुम्हारी जानलेवा हो सकती है। इसलिए फिर एक बार मैं बोलता हूं, अपने आप को संभालो, अपने फैमिली को संभालो। अगर आपको संभालते, आपके फैमिली को संभालते तो ऑटोमेटिक पूरे एरिया को संभाला जाता है। ये मेरी रिक्वेस्ट है। थैंक यू वेरी मच। अमरावती विभागातील विविध जिल्ह्यात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील 1544 कामगार बांधवांना स्वगृही पोहोचवण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस मंगळवार सायंकाळी 6च्या सुमारास अमरावती रेल्वे स्थानकावरून उत्तर प्रदेशाकडे रवाना झाली। घरी परतण्याचा आनंद व्यक्त करत व भारत माता की जयचा घोष करत कामगार बांधव आपल्या गावाकडे परतले। लॉकडाऊनमुळे अमरावती विभागात अडकलेल्या कामगार बांधवांना स्वगृही सोडवण्यासाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस उत्तर प्रदेशातील देवरिया रेल्वे स्थानकापर्यंत रवाना करण्यात आली। या रेल्वेमध्ये 1544 प्रवासी नागरिक रवाना झालेत। यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नेवाल, उपविभागीय अधिकारी उदय सिंह राजपूत, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल टाकसाळे यांच्यासह महसूल, रेल्वे, पोलीस प्रशासनाचे अनेक अधिकारी व मान्यवर उपस्थित होते। या रेल्वेत अमरावती जिल्ह्यातून 500, अकोला जिल्ह्यातून 280, बुलढाणा जिल्ह्यातून 442, वाशिम जिल्ह्यातून 101 व यवतमाळ जिल्ह्यातील 221 प्रवासी मिळून 1544 प्रवासी रवाना झालेत। यावेळी विभागीय आयुक्त पियुष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी प्रवाशांची विचारपूस करून त्यांना शुभेच्छा दिल्या। नागरिकांनी सुरक्षित अंतर राखून व मास्कचा वापर ठेवून स्वतःसह इतरांनाही सुरक्षित करावे असे आवाहनही यावेळी करण्यात आले। पालकमंत्री ठाकूर यांनी आज जेल रोडवरील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली। या ठिकाणी 49 नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे। तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह क्वारंटाईन सेंटरचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते। जिल्हा रुग्णालयात दाखल एका मूकबधीर महिलेचे घर शोधून काढण्यासाठी आधार प्रणालीचा व आवश्यक त्या सर्व पर्यायांचा वापर करण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री, जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले। या महिलेच्या व्यथेची दखल घेत ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज इरविन रुग्णालयाला भेट देऊन तिचे मूळ घर शोधण्याच्या प्रयत्नांना गती दिली। पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी आज जेल रोडवरील क्वारंटाईन सेंटरला भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली।
संस्थात्मक विलगीकरणात ठेवलेल्या नागरिकांना पुरेशा सुविधा मिळाल्या पाहिजेत. जेवणाचा दर्जा उत्कृष्ट असावा. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेणार नाही. काहीही हयगय झाल्यास कठोर कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी विविध उपायांची अंमलबजावणी शासनाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे दक्षतेचे काटेकोर पालन आवश्यक आहे. स्वच्छतागृहाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात पाणी, हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था असावी. आरोग्य रक्षणासाठी आवश्यक त्या सर्व साधनांची उपलब्धता क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवावी. नागरिकांच्या तक्रारीचे वेळेस निराकरण करावे. तसेच कुठलीही तक्रार येता कामा नये असे निर्देश त्यांनी दिले. यावेळी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी क्वारंटाईन सेंटरमधील भोजन कक्ष, स्वच्छतागृहे, निवास व्यवस्था या सर्वांची पाहणी केली. अमरावती जिल्ह्यातील वलगाव येथून एका मूकबधिर महिलेला ताप असल्याच्या कारणावरून इरविन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिची कोरोना तपासणी करून ती कोरोनामुक्त असल्याचे निदान डॉक्टरांनी केले. उपचारानंतर ही महिला घरी जाण्यायोग्य स्थितीत आहे. मात्र तिला बोलता येत नसल्याने तिच्याशी संवाद होऊ शकत नाही. मग कुटुंबाशी संपर्क कसा साधायचा अशी अडचण वैद्यकीय यंत्रणेपुढे उभी राहिली. ही अडचण सोडवण्यासाठी पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर या स्वतः तज्ज्ञाच्या चमूसह इरविनमध्ये दाखल झाल्यात. त्यांनी या महिलेची भेट घेतली व दिलासा दिला. या महिलेचे फिंगरप्रिंट घेऊन ते आधार प्रणालीच्या डेटा तपासून त्या आधारे शोधून काढता येईल. त्यासाठी तत्काळ कारवाई करावी असे निर्देश महिला व बालकल्याण मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी दिले. यावेळी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी जिल्हा रुग्णालयातील इतरही सुविधांचा आढावा घेतला. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे सध्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना अहोरात्र काम करावे लागत आहे. मात्र या संकटकाळी आपली अविरत सेवा समाजहितासाठी अमूल्य योगदान देणारी आहे. आपण सर्वांनी खंबीर राहून एकजुटीने कोरोना संकटाचा मुकाबला करूया असे आवाहनही त्यांनी केले. मात्र या संकट काळातील आपली अविरत सेवा समाजहितासाठी अमूल्य योगदान देणारी आहे. आपण सर्वांनी खंबीर राहून एकजुटीने कोरोना संकटाचा मुकाबला करूया असे आवाहनही त्यांनी केले. एक नजर टाकूया शहर आणि ग्रामीणच्या चालू घडामोडींवर. सिगारेट पिण्याच्या कारणावरून एका 25 वर्षीय युवकाची चाकूने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना आज रात्री 8:30 वाजताच्या सुमारास ताजनगर भागात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. चाकू हल्ल्यात मरण पावलेल्या युवकाचे नाव सलमान खान इस्माईल खान आहे. ही घटना ताजनगर येथील तवक्कल किराणा स्टोअर जवळ घडली. घटनेची माहिती नागपुरी गेट पोलिसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. जखमीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. मोनू व त्याचा साथीदार असे दोन्ही आरोपी फरार आहेत. अमरावती शहरातील वलगाव रोडवरील ट्रान्सपोर्ट नगर परिसरात लॉकडाऊनमुळे बंद असलेल्या एका कपासाच्या रेच्याला आज दुपारी अचानक आग लागली व काही क्षणातच या आगीने रौद्र रूप धारण केले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आग पाहण्याकरिता परिसरातील अनेक लोकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे परिसरात सोशल डिस्टन्सिंगचा धज्जा उडाला. ज्या ठिकाणी आग लागली होती त्याला लागूनच भंगारचे एक गोडाऊन होते. त्या गोडाऊन मधील भंगार जळून राख झालेत. आग विझवण्याकरिता अग्निशामक दलाचे 4 गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचवले व त्यांनी आग आटोक्यात आणली. मात्र या आगीमुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ड्रीमलँड, सिटीलँड आणि बिझीलँडचे अध्यक्ष विजय भुतडा यांनी आम्हाला मार्केटमध्ये होलसेल दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात यावी, तसेच आम्ही शासकीय नियमांचे पालन करू असे निवेदन आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना देण्यात आले. यावेळी रमजान ईद नंतर नियमानुसार दुकान उघडण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी होलसेल असोसिएशन यांना दिलेत. हम सब बिजीलैंड, सिटीलैंड, ड्रीमलैंड के प्रतिनिधि यहाँ आए हैं कलेक्टर साहब के पास निवेदन देने के लिए कि भाई सारे तालुका प्लेसेस के शहर की MIDC, लोहा की दुकानें सब खुल चुकी है. रिटेल मार्केट, दिल्ली का रिटेल मार्केट खुलने से हमारे को बहुत ज़्यादा तान आ रहा है. हमारे जो रिटेलर्स है वो बार बार सवेरे शाम फ़ोन कर रहे हैं. इसलिए कलेक्टर साहब को निवेदन देने आए कि हमारा होलसेल मंडी खोले. होलसेल मंडी हमारी बड़े बड़े मार्केट है, बड़ी बड़ी दुकानें हैं, इसलिए सोशल डिस्टेंस का प्रॉब्लम नहीं आएगा. हम लोग उसका अच्छे से पालन करें. कलेक्टर साहब ने बोला है 22-23 आप दुकान की साफ़ सफाई करो और ईद के सेकंड डे से मार्केट खोलें. व्यापार करने भी आप ग्रामीण क्षेत्र में आते हैं, इसलिए व्यापार करने में कोई प्रॉब्लम नहीं है.
ड्रीमलैंड बिजनेस पार्क के अंदर वासुदेव इलेक्ट्रॉनिक। आज हम ग्रामीण में जो अपने तीनों मार्केट है, सिटीलैंड, विजिलैंड, ड्रीमलैंड, उसके संदर्भ में ज्ञापन लेने आए थे कलेक्टर साहब को कि हमारे जो मार्केट है वो बहुत बड़े बड़े और सोशल डिस्टेंसिंग का अच्छे तरीके से पालन हो सकता है, क्योंकि 4 दिन से मार्केट बंद है। आज कलेक्टर साहब ने हमको बोला है कि आप ठीक है, एक 20-22 तारीख को आप गेट बंद करके अपनी साफ सफाई कर लीजिए और आफ्टर जो सन है ईद, उसके बाद आप खोल सकते हो, ऐसा हमको आश्वासन दिया गया है। व्यापाऱ्यांना डिजिलँड, सिटीलँड, ड्रीमलँडवाल्यांना सुद्धा 25 तारखेनंतर त्यांनी दुकान उघडण्याची मान्यता दिली आहे। त्या संबंधित जुळलेल्या सगळ्या मजदूर लोकांना सुद्धा काम मिळेल या उद्देशाने हे सुद्धा निर्णय झाला आहे। बेलघाटमध्ये सुद्धा ज्या 2 टीम पाठवणार आहे त्याच्या माध्यमातून आदिवासी लोकांना सुद्धा एक चांगला दिलासा मिळणार आहे। या उद्देशाने आज ही बैठक झाली आणि या उद्देशाने त्यांना आज म्हणजे चिंतेचा विषय आहे की एका दिवशी 18-20 पेशंट निघणं हे अमरावतीचं दुर्भाग्य आहे। कुठेतरी आपण कमजोर आहे, त्या कमजोराला दुरुस्त करण्याचं काम एक लोकप्रतिनिधी करत आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी जागृत होणे, लॉकडाऊनचं पालन करणे, सोशल डिस्टन्स ठेवणे हे जरुरी आहे। खासदार नवनीत राणा यांनी धारणी उपविभागीय कार्यालयात आढावा बैठक घेतली। कोरोना लॉकडाऊनमुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा व करावयाच्या उपाययोजना या संदर्भात अधिकाऱ्यांना जलद कारवाई करण्याचे निर्देश दिलेत। तसेच सर्व संबंधित विभागांनी समन्वय ठेवून कार्य करावे आणि धारणी चिखलदरा तालुक्यातील प्रत्येक गाव, प्रत्येक आदिवासी बंधू भगिनींपर्यंत शासन योजना प्रामाणिकपणे पोहोचवाव्या। तसेच कर्तव्यात हयगय करणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही, असे निर्देश खासदार नवनीत रवी राणा यांनी दिलेत। कोरोना लॉकडाऊनमुळे मेळघाटातील किती श्रमिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेले आहेत आणि किती जणांना परत आणले आहेत व अजून किती लोकांना परत आणवायचे आहे याची संपूर्ण आकडेवारीसह माहिती खासदार नवनीत रवी राणा यांनी घेतली व मेळघाटातील प्रत्येक रहिवाशाला सुखरूप व सुरक्षितपणे त्यांच्या गावी आणण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश खासदारांनी दिले। कोणीही इथे व्यक्ती बसलेला आहे, एकही व्यक्ती जर म्हणून दिलं तिथे घरी चालले नाही आणि त्यांच्या घरी म्हणून जेवण त्यांच्या क्वारंटाईन एरियामध्ये येत नाही, एकही व्यक्ती म्हणू शकत नाही गावागावामध्ये। आपण आता सध्या म्हणजे आपण 80 ठिकाणी शाळांमध्ये लोक ठेवले, तर 80 ठिकाणी आपण त्यांना जेवण करून पुरवू शकत नाही, तर ती खूप चर्चा झाली। तर त्यांना आपण असं केलं की हे जे लोक आहेत तिथं गावात शाळेमध्ये ठेवले हे कुठंतरी शेतामध्ये कामाला गेले वगैरे पॉझिटिव्ह निघाले आणि पूर्ण लेबरला क्वारंटाईन करावं लागलं आणि ते पूर्ण 3 पेशंटनी बाकी लोकांनाही पॉझिटिव्ह केलं। कसे म्हणू शकतो आपण ते पॉझिटिव्ह नाही? पॉझिटिव्ह नाही असं नाही म्हणू शकत, पण ते जिथून आलेले आहेत तर तेलाला आपण म्हणून आलेले आहेत शेतामध्ये गेलेले काम, तर अशा लोकांना आता जे पुणे आणि मुंबईमधून येतात त्यांना आपण कंपल्सरीली आश्रम शाळेमध्ये ठेवतो एकाच ठिकाणी, त्यांना आपण बाहेर करून देतो। अभी वो हमारे इधर आए मेलघाट में, ऑलरेडी वी डोंट हैव हेल्थ फैसिलिटी मेलघाट और एनी एरिया इन अमरावती ऑल्सो नॉट व्हेरी गुड फैसिलिटी। गावामध्ये जे लोक थांबलेले आहेत ते रात्रीमध्ये वॉक असे करतात जैसे मैदानात वॉक। आपको कंप्लेंट आई है? सबसे बड़ी बात मुझे कहने की पुलिस कर्मचारी वहाँ थे, हम लोगों ने उनको भी रिक्वेस्ट किया कि लोग ये 2 व्हीलर वाले मानते हैं, मेरे को ऐसे कैसे नहीं मानते, 2 व्हीलर वाले सेफ्टी से बहुत ज़्यादा आ रहे हैं। और सबसे बड़ी बात है कि प्रशासन बहुत सही तरीके से काम कर रहा है। आपका एकदम करेक्ट है। जब पुलिस वालों ने अपना डंडा उठाया था हमने विरोध किया हमारी पब्लिक को मारो। ठीक है, मारने की बात नहीं है, मेरी बात सुनो, आपने बहुत सिक्योरिटी के लिए आपने प्रश्न उठाया, तो वो जो काम करे शायद ही कुछ डिपार्टमेंट कर सकता है। मुझे लगता है पुलिस डिपार्टमेंट का ऐसे कि देश बचा है, शायद ही बचना मुश्किल है। जे महाराष्ट्र सांगत आहे त्याच्याबद्दल सांगा काय प्रॉब्लेम आहे? त्यांनी सांगितलं त्यांना मेंटेनन्स तहसीलदार साहेबांनी आम्ही इथून 12 तारखेमध्ये सावले किल्ल्यावरचे लोक करून येतो, त्यामुळे छोटा भाग आहे तिथं अक्षरशः आम्ही एक झाड पडलं आणि पूर्ण तिथे पॅक करून घेतलं आहे। म्हणजे तहसीलदार साहेबांनी गावाची 3-4 लोक आणि माझा एक कर्मचारी घटना पाहिजे तर आमचा तहसीलदार करतो तिथे तो आहे। दुसरी गोष्ट सगळ्याचा ते म्हणत होते तर पूर्वी कसं मोटरसायकल येऊ शकत होते, तिथून ना तिथे JCB चढतात
येऊन शेतकरी पण मोटरसायकल येऊ शकतो. असं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आमच्या बालों में खोदा है, चौपटा में खोदा है, उसी पर रास्ते में गड्ढा खोद दिया ना, उसी निकल तो मैं उस दिन गया लास्ट वीक ओ गड्ढे छोड़ के निकल जाते ना, मोटरसाइकिल निकल जाते. प्रत्येक ठिकाणी चेकपोस्ट लावले. आता रत्नापूर झालं, सोनापट्टी झालं, इकडून असे नदीतून जे गावं आहेत आसपासची त्यांचे सगळे व्यवहार या गावातून त्या गावात माझा अनुभव असं सांगितलं. परतवाडावरून मी आधी 2 बाया बसल्या होत्या चेकपोस्टवर. आज ते सुद्धा बसून होते. मी गाडी थांबवली नाही, त्या 8 दिवस बसल्या. तर ते लोक नदीतून पैदल किंवा टू व्हीलर याने जमीन त्या सगळ्या ठिकाणी आपण असं वॉटर सारखं नाही करू शकत. कसं आहे जे लोक समोर येतात आपल्याला काम करत मॅडम काम करत मनुष्य वर्मा मॅडम से बात किया उन्होंने मॅडम की गाड़ी की इम्यूनल थोड़ा सा ज़्यादा डालो. हम भी कॉपरेट करते हैं, ऐसा नहीं कि हम कॉपरेट करते हैं, लेकिन कैसा होता है कहाँ पर कुछ प्रॉब्लम आते हैं तो बताना जरूरी है समझ में. काय करायचं आहे, कसं करणार आहे, समजलं? नगर पंचायत के अंदर में अगर मुझसे किसका ग्राम पंचायत जो आता है प्रस्ताव मिलते हैं आपका प्रस्ताव मानते हैं यार प्रोसीजर टारगेट आला त्याच्या जितने भी मजदूर है वो अपने बेघर में घर में अपने वापस आ रहे हैं. अब रियल प्रॉब्लम अपने बेघर की क्योंकि अभी तक वो आए ही नहीं. अब जो बाहर से आएंगे वो प्रॉब्लम क्रिएट करेंगे जरूर यहाँ पर. तो उससे बचने के लिए अपने को सभी को काम करना है. तो आप तो काम कर रहे हैं पर जितने भी अधिकारी ग्राउंड लेवल पे काम कर रहे हैं मेरा सिर्फ आप लोगों को रिक्वेस्ट है डिपार्टमेंटला सुद्धा रिक्वेस्ट आहे कारण अमरावतीमध्ये डिपार्टमेंटमध्ये पोलीस डिपार्टमेंटमध्ये काही लोकांना 2-3 लोकांना आपले पॉझिटिव्ह सेन्सेस आलेले आहेत आणि 21 लोकांचे थ्रोट स्वाब सुद्धा घेतलेले आहेत. तुम्ही काळजी करा आणि जेवढे अधिकारी ग्राउंड फ्लोअरवर काम करत आहेत सोशल डिस्टन्स ठेवून जेवढे काम तुम्हाला करता येईल तेवढं तुम्ही करा पण काळजी नक्की घ्या. हां शक्य आहे असं त्याला वेळ लागते कारण पण आत्ता त्यांना आत्ता आपण कसं देऊ शकतो ते सांगा. बहुत से कुटुंब ऐसे 8-10 खेत मिलेगी जिसके पास कुटुंब है लेकिन राशन कार्ड है उनके लिए कुछ सुविधा करना. पटवारी के साथ के जरिए जो अव्वल जाए जिसके पास राशन कार्ड में नाम ऐड है उसको मत दो, लेकिन जो एकदम वंचित है जिसके पास कहीं B1 में रजिस्टर्ड नाम भी नहीं वैसे हमारे आता पण बनवलेली आहे. प्रोजेक्ट ऑफिसर म्हणून त्यांना धान्य मिळणार आहे त्यांच्याकडे कार्डच नाही त्यांची यादी झालेली आहे. आपण ते नाही जातो यादी झाली की यादी झालेली आहे पण त्या यादीचं आपण काय केलेलं आहे की गावामध्ये त्याचं वाचन करणार आहे तलाठी आणि सही शिक्क्यांशी अजून पण सुटलं असेल तर ते त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याकडे देणार आणि आपण स्थानिक चौकशी करून तिथलं राशन दुकानदार पोलीस पाटील सरपंच आमचा FS आहे या सगळ्यांना चौकशी करायची आहे. आता आपण कार्ड 2000 कार्डांची मागणी केली आहे फक्त माणूस केलेलं घेऊया ते कार्ड जसे आले तसे आपण गावागावामध्ये 8-10 लोकांच्याकडे कार्ड नाही त्यांना आपण केसरी कार्ड देऊ पण धंदे लगेच सुरू होणार नाही ते दुसरा कोणी विश्वास मग त्यांना कसं जाणार त्यांना 2 महिन्याचं जे धान्य आता आलं 12 रुपये किलो 8 रुपये किलो. खासदार नवनीत रवी राणा यांनी आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. आरोग्य यंत्रणेच्या अडचणी समजून घेतल्या व त्यांच्या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी व शल्यचिकित्सक यांना आवश्यक त्या सोयी उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. स्थानिक रुग्णालयात जाऊन डॉक्टर, नर्सेस व आरोग्य सेवक यांना सुरक्षेसाठी PPE किट, मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. मेलघाट एंट्री करने से पहले तो शेतकरियों के जो नुकसान हुए हैं 16 तारीख और 10 तारीख के हवा के कारण और बारिश के कारण केले की और संतरे की, कांदे की, ये जितने भी नुकसान हुए हैं वो हर अलग अलग तालुके में, पहला तालुका आंचलपुर लिया, अभी पूरे जिले के तालुके अलग अलग जगहों पे अलग अलग खेती किसान लोग करते हैं तो वो अलग अलग वो भी देखना है. उसके बाद जैसे मेलघाट में आए हैं
अब एक्चुअली मेलघाट में बाहर के जो हमारे मेलघाट के आदिवासी लोग हैं जो बाहर काम करने गए हैं, वो अब एंट्री करना शुरू कर रहे हैं। तो अब जो प्रॉब्लम होंगी, अब जो आइसोलेशन वार्ड की ज़रूरत यहाँ पे पड़ेगी, हेल्थ फैसिलिटी की ज़रूरत पड़ेगी, वो अब से शुरू होगी। शहरी भाग में क्या हुआ, स्टार्टिंग पीरियड में ही हमको हेल्थ फैसिलिटी पे ज़्यादा जोर देना पड़ा, स्टार्टिंग पीरियड में उनको क्वारंटाइन करना पड़ा, स्टार्टिंग पीरियड में उनके थ्रोट स्वैप लेने पड़े, स्टार्टिंग पीरियड में डेथ ऑफ नंबर्स निकले। पर अब जो मेलघाट पे ट्राइबल एरिया पे हमें ध्यान देने की ज़रूरत है, क्योंकि जब से परमिशन देना शुरू हुई ऑनलाइन, हर व्यक्ति चाहता है कि हम अपने अपने क्षेत्र पे जाएं, अपने परिवार, अपने गांव में, अपने एरिया में रहें। अब जो भी लोग आएंगे उनकी व्यवस्था करना, कई लोगों को आश्रम शाला में रखा गया हुआ, जो रेड जोन से आए हुए हैं, जैसे मुंबई, पूना, जो राज्य, जो सिटी रेड जोन है, ऐसे शहर से जो भी लोग आए हैं उन्हें आश्रम शाला में रखा गया है। और जो जिला परिषद की शाला में कई लोगों को रखा है, उनकी खाने की व्यवस्था से लेके, उनको रहने की व्यवस्था से लेके, उनकी हर चीज़ का लेके, पहले तो हमने एसडीओ बीडीओ के साथ में, तहसीलदार के साथ में ऑफिशियली सब मीटिंग लेके उनके साथ पूरी इंक्वायरी की कि उन्हें कैसा किया जा रहा है। और उसके बाद अभी हेल्थ डिपार्टमेंट के तरफ हम आए हैं, जो सबसे महत्व इम्पोर्टेंट अंग रखता है ये सबसे दुखित पीड़ित समय में हमारे साथ में। तो जो भी हमसे दे रहा हो सकता है, ये बहुत कुछ नहीं, पर हमें लगता है पीपी किट देने से ऐसा होगा कि अगर कोई पेशेंट बाय चांस उनके पास चेकअप के लिए आता है एंड उसके बाद उन्हें पता लगता है कि वो कोरोना पेशेंट है, तो मुझे लगता है वो चीज़ें पहले ही अवेलेबल होकर डॉक्टर और सिस्टर्स की सेफ्टी का ध्यान रखते हुए जो हमसे डिस्ट्रीब्यूट हो रहा है वो हम कर रहे हैं। वैसे ही परतवाड़ा में भी मेरे पुलिस डिपार्टमेंट के तो आपको और क्या मेलघाट के लिए, आदिवासियों के लिए, और जो कोरोना पीड़ित, कोरोना जो चल रहा है, इसके उपलक्ष्य में जो आप लोगों के काम करके दे रहे हैं, आपके तरफ से क्या उपाय आपने किए? मेलघाट में सबसे ज़्यादा मजदूर वर्ग है, और जब से कोरोना यहाँ आया है तब पता चला कि मेलघाट के मजदूर पूरे हिंदुस्तान में गए काम कर रहे हैं। शायद मुझे ऐसा लगता है कि कोई भी स्टेट नहीं होंगे कि जो स्टेट में मेलघाट के मजदूर नहीं पहुंचे। बिल्कुल राइट। गलती से अगर एक आधी स्टेट छूट गया तो छूट गया, लेकिन जम्मू कश्मीर तक चले गए। कुछ आ भी गए, बहुत सारे मजदूर वर्ग अभी आने के हैं। हमारा सबसे पहला काम ये है कि हम पहले मजदूर को अपने यहाँ के मेलघाट के मजदूरों को कुछ भी करके पहले उनको यहाँ तक बुलाए। वो चाहे वो कोरोना पीड़ित हो ना हो, कई परेशानी में हो, कई रास्ते से पैदल आ रहे हो, इन सबको पहले यहाँ बुलाना। और अभी तक तो मेलघाट में ऐसा कुछ हुआ नहीं है, धारनी और चिकंदरा तालुकों में कुछ भी नहीं हुआ, लेकिन यकीनन अब मजदूर आने की संख्या बढ़ गई है। और वो जो संख्या आ रही, एक मुंबई है, पुणे है, औरंगाबाद है, मालेगांव है और इंदौर है। जैसे हमारे नजीक के पास मध्य प्रदेश लगा हुआ है, जो बुरहानपुर और खंडवा है, यानी वो भी एकदम रेड जोन में है, और हमारे ज़्यादा से ज़्यादा संपर्क वहाँ से है। तो अब आज के बाद में हमको एकदम सतर्कता रहने की ज़रूरत है। मैं हर बार यही कहते गए कि मैंने बोला ये कोरोना को हम इतना सीरियसली मत ले। कुछ लोग बोल देते हैं कि भाई आदिवासी है, हमारे खून में इतना ताकत है कि वो कोरोना टिकेंगी नहीं, ये भ्रम में मत रहो। हो, ये भ्रम में रहना बहुत गलत है। हम सीरियसली बिल्कुल लेना चाहिए इस बात को, बिल्कुल। और ये हम सबकी जवाबदारी है, डॉक्टर ना कोई पुलिस ना नर्स ना, इनकी जवाबदारी नहीं है, हमारी सबकी जवाबदारी है कि हम अपने आप को कैसे बचाए और हमारे परिवार को, हमारे गांव को हम कैसे बचा सकते हैं, उसके ऊपर सबसे ज्यादा ध्यान देना चाहिए। मैं कहता हूँ कि एक आधे क्वारंटाइन किए वाले बोले मेरे को खाना नहीं मिला, मेरे को पानी नहीं मिला, मैं 24 घंटे में एक टाइम खाता हूँ, 24 घंटे में एक टाइम खाता हूँ, कुछ नहीं हुआ है। तो आप लोग भी अगर बगैर काम करे एक टाइम खाए तो कोई फर्क नहीं पड़ता, लेकिन वो प्रिकॉशंस लेना, वो 14 दिन बिल्कुल निकाल लेना बहुत जरूरी है। हम इस बात पे सीरियस है और हमारी पूरी कोशिश है कि हम पुन्हा एकदा बघूया आजच्या ठळक बातम्या। हे बातमीपत्र इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।